रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दुखे सारी हरती देवा तुझिया दर्शनी, थकला जीव तरी आळवती तुझला लोचनी. ना चुकला रे नेम वारीचा, वारसा चालला, सुफळ जाहला संपूर्ण हा हरी कीर्तन काला. जन्म उभा वेचती वैष्णव हरीच्या चरणासी. वारकरी संप्रदायासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पंढरपूर जवळच्या वाखरी इथं दाखल झाली. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बाजीराव विहिरी जवळ माऊलींच्या पालखीचं पारंपरिक रिंगण मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडलं. रिंगण म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाहीये, तर वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचं, समतेचं आणि भक्तीचं एक प्रतीक आहे. माऊलींचा अश्व रिंगणामध्ये वेगानं धावताच ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला. अहो, या क्षणाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात. रिंगणानंतर वारकरी त्या पवित्र मातीचा प्रसाद म्हणून स्वीकार करतात आणि या मातीला माऊलींच्या चरणाचा स्पर्श झाल्याचा काहीसा भास या वारकऱ्यांच्या मनी होऊन जातो. अनेक वारकरी ही माती कपाळाला लावून धन्य झाल्याची भावना सुद्धा व्यक्त करतात. वाखरी हे पंढरपूरच्या अगदी जवळचं शेवटचं महत्त्वाचं मुक्काम स्थान. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला माऊलींची पालखी पंढरपुरात प्रवेश करते. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी सुद्धा होते. शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि सामाजिक समतेचा जिवंत वारसा आहे. जात, धर्म, पंथ यांचे भेद विसरून लाखो वारकरी एकाच नामस्मरणात तल्लीन होतात आणि माऊली माऊलीच्या जयघोषात भक्तीचा महासागरात अनुभवतात. आज पंढरपूर जवळील वाखरी इथं भक्तिमय वातावरणात तुकोबांची पालखी सुद्धा दाखल झाली. ज्ञानोबा तुकोबांच्या अखंड गजरात वारकरी माऊलींच्या नामस्मरणात तल्लीन झाले. अहो, ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट आणि दिंड्यांचं जल्लोषपूर्ण आगमन सुद्धा पाहायला मिळालं. पाहूयात तरी वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. सर्व दिंड्या आणि वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. बाजीरावची विहीर या वाखरी या ठिकाणी आज संतांचा मेळाच भरला होता. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पालख्या आज वाखरीमध्ये मुक्कामी आहेत. तत्पूर्वी आज वाखरीच्या रिंगण तळावरती शेवटचं रिंगण सुद्धा पार पडलं आणि याच रिंगण तळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता बाजीरावची विहीर वाखरी या ठिकाणी आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय अजी सोनियाचा दिनू सारखा हा एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा ज्या ज्या ठिकाणाहून ज्या ज्या पालख्या पंढरपूर वारीसाठी निघालेल्या आहेत त्या सगळ्या पालख्या आज, सगळ्या दिंड्या आज या वाखरी या ठिकाणी एकत्र येतात आणि इथून पुढचा जो पंढरपूरपर्यंतचा प्रवास आहे तो सगळेजण एकत्र या ठिकाणी करतात. आपण पाहताय वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, प्रचंड आनंद आहे, कारण या वाखरीच्या तळावरती जी रिंगणं आहेत ती सुद्धा पार पडत असतात आणि त्यानंतर या ठिकाणी जो काही एक कमालीचा उत्साह पसरतो, कारण गेल्या जवळजवळ 18-20 दिवसांचा प्रवास, काही पालख्यांचा महिन्याचा प्रवास हा आता संपतोय आणि आषाढी एकादशी अवघ्या 1 दिवसांवर येऊन ठेपली आहे. याचसाठी केला होता अट्टाहास. याप्रमाणे या संपूर्ण पालखी तळावरती विठ्ठल भेटीची जी ओढ आहे, कारण हा अंतिम टप्पा आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची भेट होणार आहे, विठ्ठलाची भेट होणार आहे. ज्या भेटीच्या ओढीनं मैलोन मैलीचा प्रवास करून ही सगळी वारकरी माऊली, या सगळ्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं निघाला, तो प्रवास आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय की हे किती मोठा उत्साह, किती मोठा आनंद
आणि त्या आनंदाच्या पाठीमागं एक श्रद्धेची भावना आहे, एक भक्तीची भावना आहे आणि त्यामुळे हे सगळी मंडळी आज आपल्या इच्छित स्थळी इच्छित मार्गापर्यंत एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे पांडुरंगाच्या चरणी रुजू करण्याची सेवा रुजू करण्याची संधी या सगळ्यांना मिळाली आहे. त्याचा एक अवर्णनीय आनंद आपल्याला या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती निश्चितपणानं पाहायला मिळतो. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाखरीवरून. अवघे नाचू गाऊ पांडुरंगी सदा लीन राहू, अशीच काहीशी स्थिती आज वाखरीच्या रिंगण तळावरती पाहायला मिळाली. सुरोडी या ठिकाणाहून आलेल्या अंबादास भजनी मंडळाची देखील अशीच काहीशी स्थिती होती. ज्या विठ्ठलाच्या ओढीनं हजारो किलोमीटर चाललो धावलो, त्या पांडुरंगाची आता भेट होणार आहे आणि याच आनंदात सगळे नाचताना गाताना दिसून येत आहेत. या दिंडीसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. बघा. जय विठ्ठल, मी आता वाखरी या ठिकाणी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज याच ठिकाणी सगळ्या पालख्या एकत्र येतात आणि इथून पुढचा पंढरपूरचा प्रवास सुरू होतो. खरं तर अगदी उत्साह आणि अगदी आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझ्यासोबत आत्ता एक दिंडी आहे, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रमध्ये. तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि किती दिवसांपासून तुमचा हा प्रवास सुरू आहे? राजेंद्र गणपत पवार, सुरोडी. अंबादास भजनी मंडळ सुरोडी दिंडीचं नाव. आणि 15 वर्ष पूर्ण झाले. आत्ता 15 वर्ष पूर्ण झाले. 15 वर्षात एक नाही, आज 100 माणसं असतात दिंडीत. कुणाला बोलावं लागत नाही, एकाच गावातले आहेत, कुणाला बोलावं लागत नाही, काही नाही. प्रत्येकजण उत्साहानं प्रत्येकजण आपापल्या घरून सगळं म्हणजे बांधून घेऊन आपले येतात हसून खेळत. पण किती दिवसांचा प्रवास करता? हा साधारणपणे आता 19 दिवसाचा प्रवास आहे. आज आता वाखरीमध्ये आपण सगळे आहोत. शेवटचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता शेवटचं नाही, हां म्हणजे वारीचा दिंडी पंढरीत पोहोचण्याचा शेवटचा दिवस. तर कसा उत्साह असतो, कसा आनंद असतो? नाही आता हे एवढा उत्सव असतो की प्रत्येकाला म्हणजे सांगण्यासारखं ह्यात म्हणजे हेच नाही काय की आनंद मावतच नाही, असं प्रकार आहे. हां. आणि आता इथून पुढचा प्रवास म्हणजे वाखरीमध्ये आत्ता आपण आहोत. आता इथून पुढे तुम्ही सेवा रुजू कधी होते? सगळी दिंडी सेवा कधी करता? दिंडी सेवा एकादश आणि बारशेलाच. आणि मग तिथून परत मग तुम्ही आपापल्या गावी? आपापल्या गावाला वाहनानं आपलं परत जातो. पण अनेक वेळेला असं होतं की अनेक जण कळसाचंच दर्शन घेऊन परत जातात. तुम्ही कसं करता? नाही प्रत्येकाला कळसाचं दर्शन असतं. पायी दर्शन आता कुणा नाहीच. ह्या वारीत कळसाचंच दर्शन. हां. चंद्रभागेत स्नान केलं, स्नान करून कळसाचं दर्शन घेतलं आणि माघारी आपल्या रावट्यावर येतं सगळे. ज्या रांगा लागतात त्याच्यामध्ये तुम्ही कोणी नसता? नाही रांगा लागतात त्यात कोणीच ना म्हणजे सहसा करू नये का नाही. हे जेवढे दिंड्या आहेत सगळ्या त्या वारीला पायी ह्याला दर्शनाला कधी जाणार नाहीत. हां सगळे कळसाचं दर्शन घेणार आणि पुढं चालायला लागणार. आता अशा पद्धतीने तुमची एकादशीला सगळ्यांची सेवा रुजू होईल आणि खूप छान असा उत्साह आपल्याला या सगळ्या वारकऱ्यांमध्ये दिसतोय. आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून ही एक छोटीशी भेट आहे. शेतकऱ्यांच्या उपयोगाचं साहित्य तुम्हाला ग्रीन गोल्ड सीड्स माहीत असेलच. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमची अजून एक वारी, अजून एक वर्ष हे पांडुरंगाचरणी तुम्ही रुजू केलेली आहे तुमची सेवा. त्यामुळे तुमची ही वारी सुफळ संपूर्ण होवो असं आपण म्हणूया. तुका पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाखरीवरून. माऊली भेटी लागे जीवा पंढरीनाथा, जीव लागी तळमळ व्यथा. या ओळी आज खऱ्या अर्थानं सार्थ वाटतात. ती ओढ, ती तळमळ, ती आस आज प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. नांदेडच्या कंधार येथून आलेल्या दिंडीनं वाखरीच्या रिंगणतळावर भजनाचा ठेका धरला आणि भजन, गवळण, हात आणि पांडुरंगाला आळवणी सुरू होती. सोबतच विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या या वारकऱ्यांसोबत सुद्धा गप्पा मारायला आमच्या प्रतिनिधींना राहावलं नाही. पाहूया. माऊली
जय हरी विठ्ठल. आत्ता माझ्यासोबत जी माऊली आहेत, दिंडी आहे, वारकरी आहेत, ह्या सगळ्यांचा उत्साह तुम्ही सगळ्यांनी आत्ताच बघितला. कशा पद्धतीनं आनंद आणि पांडुरंगाला भेटण्याची जी इच्छा आहे, ज्या ओढीनं हे सगळेजण पंढरपूरकडे आलेले आहेत, ती इच्छा आता काही क्षणांमध्ये, काही तासांमध्ये पूर्ण होणार आहे. आपण या सगळ्यांकडून माहिती घेऊया. स्वागत आहे तुमचं माऊली. तुम्ही कुठून आला, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि किती वर्षांपासूनची ही परंपरा तुम्ही आता पुढे चालवताय? आमची ही दिंडी नांदेड जिल्ह्यातील बाबुळगाव तालुका कंधार येथून त्या ठिकाणी निघालेली आहे. आमच्या दिंडीला यावर्षी 33 वर्षे त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि मी जवळपास 22 वर्षे झाले या दिंडीमध्ये त्या ठिकाणी चालत असतो. असा माझा त्या ठिकाणी दिंडीमधला आनंदाचा, सुखाचा आणि प्रेमाचा त्या ठिकाणी आनंद आहे. आता काही क्षणामध्ये विठ्ठलाची भेट होणार आहे, पांडुरंगाची भेट होणार आहे, आषाढी जवळ आहे. काय भावना आहेत? गेल्या 17-18 दिवसांचा जो प्रवास आहे तो आता संपणार आहे. आता या 17-18 दिवसापासून आम्ही प्रवास करत उन्हातानाचं, पावसाचं एवढे कसल्याच प्रकारची पर्वा न करता भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, या इच्छेनं आम्ही अशा प्रकारच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहोत आणि ती आमची इच्छा लागलीच आता काही तासामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. माहेरला गेल्याच्या नंतर सासरला गेलेल्या लेकीला जशा प्रकारचा आनंद होतो आणि तिनं सगळं सासरचं दुःख विसरून जाते, तसं माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, या ऊर्जेनं आणि या अशा प्रकारच्या अपेक्षेनं आम्ही पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहोत. महाराज, एक छान अभंग तुम्ही आत्ता तुमच्या तोंडून आला, माझे माहेर पंढरी. त्याच्या 2 ओळी ऐकवा आम्हाला सगळ्यांना, प्रेक्षकांना. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, बाप आणि आहे, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे मायर पंढरी, मायर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. वा 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 वा. अतिशय सुंदर असा अभंग तुम्ही सगळ्यांनी म्हटलेला आहे आणि तुमची ही वारी आता अंतिम टप्प्यात आहे. त्या अंतिम टप्प्यातला जो आनंद आहे तो तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आत्ता दिसून येतोय. त्यामुळे तुम्हाला या दिंडीच्या, वारीच्या आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आमच्या परिवाराच्या वतीनं, आमच्या प्रायोजकांच्या वतीनं राजबिंदू हे एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला तुमच्या उपयोगाचं असं म्हणता येईल, ते आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला देतो आहोत. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाखरीवरून. माऊली, वारी कोणाची एकाची मक्तेदारी नाहीये. वारीमध्ये जात, धर्म हा बघत नाही. वारीमध्ये गरीब श्रीमंता असा भेदभाव सुद्धा नाहीये. अबाल वृद्ध केवळ विठ्ठलाच्या भेटीसाठी आणि पांडुरंगाच्या ओढीनं वारीमध्ये चालत असतात.
नांदेडच्या गवळणबाई सुखाराम कागणे या 83 वर्षांच्या आजी सध्या वारीमध्ये सहभागी झाल्या. ही त्यांची 25वी वारी आहे. जय महाराष्ट्र सोबत बोलताना गवळणबाई यांनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्यात. पाहूया. पंढरपूरच्या वारीला आता जवळजवळ 700-800 वर्ष होऊन गेली असतील. अनेक मंडळींनी ही वारी केली, अनेक वारकऱ्यांनी वारी केली. पिढ्यानपिढ्या वारी करण्याची परंपरा वारकरी संप्रदायामध्ये आहे. अनेक वारकरी आपल्याला या संपूर्ण प्रवासामध्ये भेटतात, ज्यांनी वर्षानुवर्ष आपल्या आयुष्यातली वारीमध्ये घालवली. माझ्यासोबत आत्ता आहेत एक आजी, ज्यांनी जवळजवळ 93 वर्ष त्या वारी करतायत. आपण त्यांचं वय आत्ता 93 आहे. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात? गवळणबाई सुखराम कागणे, कुठून आलात? नांदेड जिल्हा खंदार तालुका, फुगडी खेळती गवळण माझं नाव. बरं, किती वर्ष झाली असतील तुम्ही वारी करताय? 25 वर्षे. 25 वर्षांपासून वारी करताय. बरं, आता तुमचं वय किती? माझं 80वर 3. 80वर 3. अच्छा, 83 वर्षाच्या आत. बरं, आणि आता पायी वारी करताना काही त्रास होतो? त्रास नाही, काही नाही. मला कसं वाटतंय, ह्याच वाटेनं मरावून माझा आनंद व्हावा. अच्छा, कशी वारी केली, कसे दिवस गेले, किती दिवसांपासून वारी करताय? वारी काय एकदम तुळशीच्या मंजुळासारखी हलकी फुल गेली. आणखीन कसं वाटतंय, मज पाहू द्या रे इठोबाचे मुख, मज पाहू द्या रे इठोबाचे मुख, लागलीशी भूक डोळा माझ्या, लागलीशी भूक डोळा माझ्या, डोळा माझ्या, पाहू द्या रे मज इठोबाचे मुख, पाहू द्या रे मज इठोबाचे मुख. काय मागणार पण मग आता पांडुरंगाकडे भेटीला चाललायत? पांडुरंगाकडे एकच मागणार, देवा मुक्ती दे समाधानी. बस, दयू नको, संपदा नको, नटणं नको, खेटणं नको, 8-8 दिवस माझ्या डोक्याला तेल नको. बस. आणि आता पांडुरंगाचं दर्शन होईल, कारण आता आपण त्याच ओढीनं पंढरीकडे जात असतो. मग दर्शन घेतल्यानंतर कसं वाटेल? दर्शन घेतल्या बेरता अमृत पेल्यासारखं वाटेल. बस, ह्याच्याशिवाय काही नको. धन नको, संपदा नको. धन हे काळाचे, देह कुबीराचे. ते मानवाचे काय चालणार? काही नाही चालणार. इतकं मागाय. 25 वर्षांपासून वारी करताय आणि तुमचं वय पण आता जवळजवळ 83 वर्षांचं आहे. अगोदरची वारी आणि आत्ताची वारी याच्यामध्ये फरक वाटतो? वाटतो. पहिलं बापा संग केली, बापानं डोक्यावर गतोडं घेऊन यायचं, कुठंही करून खायचं. लहान वयामध्ये केली. आता ह्याच्यामध्ये 14 वर्ष झाले बघा ह्या वारी. आनंद मला वाटतो. खूप तुमच्या अजून अशाच वाऱ्या घडोत. शास्त्र, हा, अरे वा, छान. नवं बांधलं घर, समोर सोडली वसरी, वसरीत होता पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती उसोशी. गणेश महाराज गेले काशीन, मी धरते एकादशी. वा वा, सुंदर. देव तुका पंढरीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, 83 वर्षाच्या या आजी आहेत आणि त्यांची वारी यावर्षी 25वी वारी आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि अशाच वाऱ्या निरंतर त्यांच्याकडून सातत्यानं घडत राहोत असं आपण म्हणूया. पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया. तुम्ही धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाखरीवरून. माऊली, बघितला का कसा उत्साह आहे या आजीबाईंचा? संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज वाखरीमध्ये मुक्कामी आहे. आषाढी वारी सोहळ्याला हा शेवटचा मुक्काम मानला जातो. त्यानंतर उद्या पालख्या पंढरपूरला पोहोचतील. आजी सोनियाचा दिनू अशीच काहीशी स्थिती आज वारकऱ्यांची पाहायला मिळाली. एकीकडे दिंड्यांमधून चालणारे वारकरी, तर दुसरीकडे वारी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी पुण्या मुंबईहून सारख्या शहरातून आलेले वारकरी. अशी अवघ्या वारकऱ्यांची मांदियाळी वाखरीच्या रिंगणस्थळी अनुभवायला मिळाली. मुंबईतून आलेल्या या वारकऱ्यांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. खास हे सगळेजण हा सोहळा अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. तुमचं नाव सांगा आणि किती दिवसांपासून येत आहे? नमस्कार, श्रीहरी विठ्ठल. माझं नाव योगेश कोकाटे. माझी दुसरी वेळ आहे वारीला येण्याची. आणि वारीला येण्याचं म्हणजे शहरी माणसांना कौतुक असं असतं की इथे येऊन जो साधेपणा वारकऱ्यांचा आहे तो फार भावतो.
आणि विठ्ठलाच्या ओढीने जे सगळे वारकरी गावोगावून दिंडीमधून येतात, त्यांच्या तोंडावरचे भाव जे असतात, जे आनंदी भाव असतात, ते खूप मनाला भावतात. माझा पण हा दुसराच अनुभव आहे. मला वारीत आल्यावरती खरं माणसाचं स्वरूप कळतं की किती साधेपणामध्ये पण किती त्याग आहे खरं म्हणजे त्यांना. कारण विठ्ठलाच्या ओढीची त्यांना आस आहे आणि ह्याच्यामध्ये सर आयुष्याचं खरं म्हणजे गमक आहे. तर हेच आपण शिकायला इथे यायला पाहिजे. छान वाटलं. सगळ्यात कौतुक करायचं तर पोलिसांचं. एवढ्या जमावाला ते सांभाळून घेतात आणि तटस्थ उभं राहून सगळीकडे लक्ष त्यांचं असतं. त्याच्यामुळे वारीतल्या वारकऱ्यांचं तर आहेच कौतुक, पण तसंच पोलिसांचंही अतिशय कौतुक. माझी ही पहिलीच वारी आहे, पण मला इथे येऊन अनुभव झाला की आपण जे मुंबईत जीवन जगतो आणि इकडची माणसं जे साधंसुद्धा जीवन जगतात ते आपण जगायला शिकलं पाहिजे. काही सुखसोयी नसताना ते जे विठ्ठलाला भेटण्यासाठी जो आनंद मिळवण्यासाठी जे पायी चालतात, तसा तो आपण पण सगळं आत्मसात केलं पाहिजे. ही माझी पहिलीच वेळ आहे आणि माझ्या मित्रांमुळे, हे लालबाग परळचे जे मित्र आहेत त्यांच्यामुळे मला हे अनुभव मिळाला. त्याबद्दल पहिलं त्यांना मी धन्यवाद देतो. आणि हा जो माहोल आहे, म्हणजे हा जो हे आहे की असा होतो की आपल्या अंगावर शहारे उठतात आणि त्या आनंदात हे जे वारकरी येतात आणि नाचतात, कृष्णाचं आणि विठ्ठलाचं भजन करत जे नाचतात, ते अनुभवणं खरंच आहे ना लाईफटाईम अचिव्हमेंट आहे. आणि तो मला खरंच झाला. ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्या त्या वेळेला मी वारीला येऊन म्हणजे काहीतरी असं म्हणजे जो मनशांती आहे ना, ती मला खरंच मिळून जाईल. ही माझी 5वी वारी आहे आणि त्यातील मायक्रो मॅनेजमेंट आवडतं मला, कारण हे 400-450 वर्ष अखंड चालणारी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही अशीच चालू राहावी. आणि तरुण मुलं जी आवडीने भाग घेत आहेत ते बघूनही तेवढाच आनंद होतो. खूप छान अशा प्रतिक्रिया आपल्याला या मुंबईकरांच्या ऐकायला मिळाल्या. चौकटी तोडून वारी जगणं शिकलं पाहिजे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. धन्यवाद, तुम्ही सगळे आमच्याशी बोललात त्याबद्दल. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाखरीवरून. आणि या कार्यक्रमामध्ये आता जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. पण वारीच्या पुढच्या टप्प्यावरचे काही क्षण घेऊन भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये, कारण परवा आषाढी एकादशी आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमक्या वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे आत्तापुरतं एवढंच. बघूयात उद्याच्या भागात.